जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर शॉर्ट्स व्हिडिओ. आज आपण प्युअर खाव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघणार आहोत. माझी मावशी बनवते, आज मी काही बनवत नाही आहे, त्यामुळे मावशीच्या हातचं हॅशटॅग. मावशीने 1 किलो खावा आणि 1/2 किलो मैदा एकजीव करून घेतलेला आहे. गोळी बनल्यानंतर अजिबात चीर नाही पडली पाहिजे, तेव्हा समजायचं तुमचा खावा आणि मैदा एकजीव झालेला आहे. 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तुम्ही ग्लासची साईज बघू शकता. 1 किलो साखर घेतलेली आहे. तरीसुद्धा आम्हाला पाक थोडं कमीच पडला, कारण की खाव्याचे गुलाबजाम खूप पाक पितात, त्यामुळे तुम्ही थोडा एक्स्ट्रा पाक करा. त्यानंतर इकडे मावशीने आणि समूने गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या गोळ्या आहेत बघा, कुठेही चीर वगैरे काही नाही आहे. सो गोळ्या झाल्यानंतर आपल्याला विलायची कुटून घ्यायची आहे त्या पाकात टाकण्यासाठी, कारण की त्याचा एक वेगळा फ्लेवर येतो, छान टेस्ट येते. त्यामुळे एकीकडे पाक होतोय, दुसरीकडे आपण तेल तापायला ठेवूया. पाक प्रॉपर होऊन द्यायचं आहे आपल्याला. तेल तापायला ठेवायचं, एक छोटीशी गोळी टाकून चेक करायचं तेल तापलं आहे का. त्यानंतर गुलाबजाम टाकून चांगले असे गव्हाळी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जास्त ओव्हरकुक आणि अंडरकुक नाही करायचे गुलाबजाम, मी दाखवले त्याप्रमाणे तळून घ्यायचे आहेत. ते झाल्यानंतर त्याला एक माचीसच्या काडीने खड्डे करायचे त्या गुलाबजामला, कारण की खाव्याचे गुलाबजाम पाक आत जायला थोडा डिफिकल्टी होते, त्यामुळे जर आपण असे खड्डे केले ना तर पाक चांगला आतपर्यंत जाईल, मुरेल. फायनली तुमचे खाव्याचे म्हणजेच प्युअर खाव्याचे गुलाबजाम रेडी आहेत खाण्यासाठी. आय होप तुम्हाला आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.